चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण नफा तोटा या घटकावरील स्वाध्याय 13.2 नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 13.2 घटक आहे नफा तोटा। हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो आजच्या या तासिकेमध्ये माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत ही आजची तासिका आपण लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या या माय विजन परिवारात सामील व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 या क्रमांकावरती मला मेसेज करा, मी तुम्हाला त्यामध्ये ॲड करेन। माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शन करतो। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर स्क्रीनवरील नंबरवर मला मेसेज करा, व्हॉट्सअप नंबर आहे तो, त्यावरती मेसेज करा। विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांचं स्वागत। मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील नफा तोटा या घटकावरील स्वाध्याय 13.2 अभ्यासूया। तर चला त्यातील पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा पहिला प्रश्न तुमच्यासाठी। एका वस्तूची खरेदी किंमत ₹150 होती, 10% तोटा पत्करून ती विकली तर तिची विक्रीची किंमत किती होती? एका वस्तूची खरेदी किंमत ₹150 होती, 10% तोटा पत्करून ती विकली तर तिची विक्रीची किंमत किती? पहा इकडे काय दिलेलं आहे, एका वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे ₹150। त्यानंतर त्या ठिकाणी त्याचा 10% तोटा पत्करून म्हणजे तोटा दिलेला आहे, म्हणजे तोट्याची टक्केवारी दिलेली आहे। खरेदी किंमत किती दिली आहे 150, 10% तोटा म्हणजे तोट्याची टक्केवारी दिलेली आहे 10%। ती विकली तर तिची विक्रीची किंमत किती? तर तिची विक्रीची किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत काढायची आहे। तर पहा काय काय दिले ते लिहून घ्या। काय दिलेलं आहे आपल्याला, वस्तूची खरेदी किंमत, खरेदी किंमत किती दिलेली आहे ₹150। त्यानंतर काय दिलाय, तोटा दिलाय, किती दिलाय तोटा? तोटा बरोबर 10%, तोट्याची टक्केवारी दिलेली आहे किती? 10। तर काढायची काय, विक्री किंमत काढायची। काढायची काय आहे, विक्री किंमत काढायची। विक्री किंमत बरोबर काय, विक्री किंमत बरोबर काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो तोटा 10% तोटा आहे, म्हणजे खरेदी किंमत ₹100 असताना तोटा किती? 10, आणि मग खरेदी किंमत 150 असताना किती? 10% तोटा। खरेदी किंमत ₹100 असताना 10% तोटा पत्करून तिची विक्री किंमत काय होईल? बरोबर ₹90। तर ₹150 खरेदी किंमत ₹150 असताना 10% तोटा पत्करून किती रुपये? किती रुपये? तिरकस गुणाकार करा, 150 गुणिले 90 भागिले 100, 150 गुणिले 90 भागिले 100, 100चा 1 शून्य कटला, 90चा 1 शून्य कटला, ह्या 100चा इथला 1 कटला, 150चा इथला 1 कटला, काय राहिलं? 15 गुणिले 9, 15 गुणिले 9 म्हणजे 15 9 35 ₹135, म्हणजे विक्री किंमत किती येईल त्याची? ₹135। विक्री किंमत बरोबर ₹135। पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक सी। ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला। लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 2 काय आहे पहा. एका दुकानदाराने एक खेळणे 6 रुपयांना विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला, तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती होती. एका दुकानदाराने एक खेळणे 6 रुपयांना विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला, तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय काय दिलेलं आहे इथं. 6 रुपयांना विकले म्हणजे काय दिले, विक्री किंमत दिली. किती दिली विक्री किंमत. विक्री किंमत बरोबर 6 रुपये. त्यानंतर हे विक्री किंमत किती दिली आहे, 6 रुपये, आणि नफा दिलाय, नफ्याची टक्केवारी 20% दिली आहे, तर त्याची खरेदी किंमत काढायची. मग आपल्याला विक्री किंमत दिली 6, नफ्याची टक्केवारी दिली आहे, नफा बरोबर 20%, तर त्याची आपल्याला काय काढायचे आहे, खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत बरोबर किती. मग विद्यार्थी मित्रांनो पहा, खरेदी किंमत 100 रुपये असताना हे खरेदी किंमत 100 आणि 20% नफा म्हणते त्यानं, तर त्याची विक्री किंमत किती होईल हो बघा इकडे. खरेदी किंमत 100 रुपये असताना 20% नफा घेऊन विकलं तर विक्री किंमत किती होईल, 120 रुपये होईल. तर आपल्याला 6 रुपये विक्री किंमत असताना खरेदी किंमत किती. 6 रुपये विक्री किंमत असताना खरेदी किंमत किती. तिरकस गुणाकार करा. 6 गुणिले 100 भागिले 120. 6 गुणिले 100 भागिले 120. 120चा 1 शून्य कटला, 100चा 1 शून्य कटला. बेसकम 12, बेपंचे 10, 6 1 6, 6 1 6, बरोबर का आलं 5. बरोबर का आलं 5. आलं लक्षात. बरोबर का आलं 5 आलं. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. म्हणजे त्या खेळण्याची खरेदी किंमत बरोबर 5 रुपये. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय अवघड नाही, प्रश्न सोपा आहे. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. चला, खेळण्याची किंमत खरेदी किंमत किती आहे, 5 रुपये. पर्याय क्रमांक 2. एका संत्र्याची एक पेटी 250 ला खरेदी केली. 20% नफा मिळवण्यासाठी ती पेटी कोणत्या किमतीला विकावी. एका संत्र्याची पेटी 250 रुपयाला खरेदी केलेली आहे. 20% नफा मिळवून किंवा 20% नफा घेऊन ती विकायची आहे, तर किती रुपयाला विकावी लागेल. आलं लक्षात. एक संत्र्याची पेटी आहे. काय काय दिलं इथं, खरेदी किंमत बरोबर 250 रुपये आहे. नफा घ्यायचा आहे, 20% नफा घ्यायचा आहे, तर तिची विक्री किंमत किती असावी. विक्री किंमत बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. विक्री किंमत बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आलं लक्षात. खरेदी किंमत माहिती आहे, नफ्याची टक्केवारी माहिती आहे, त्यावरून आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खरेदी किंमत 100 रुपये असताना 20% नफा घेऊन कितीला विकावी लागेल, तिची विक्री किंमत काय होईल. 20 पेटीची खरेदी किंमत 250 रुपये खरेदी केली आणि 20% नफा मिळवण्यासाठी ती कोणत्या किमतीला विकावी लागेल, म्हणजे तिची विक्री किंमत किती. खरेदी किंमत 100 असताना 20% नफा घेऊन ती कितीला विकली, 120 ला. बरोबर आहे. मग खरेदी किंमत 250 रुपये असताना नफा 20% घेऊन ती कितीला विकावी लागेल.
20% नफा म्हणजे 100ला 20, 20% नफा घेऊन 120ला विकली, खरेदी किंमत 100, विक्री किंमत 20% नफा घेऊन 120 झाली. मग खरेदी किंमत 250 असताना विक्री किंमत किती? तिरकस गुणाकार करा. 250 गुणिले 120 भागिले 100. 250 गुणिले 120 भागिले 100. 100चा एक शून्य कटला, 120चा एक कटला, 100चा हा एक शून्य कटला, 25चा एक कटला, म्हणजे काय आलं? 25 गुणिले 12. 12 पंचे 60ला, शून्य हातचे आले 6. 12 पंचे 60ला, शून्य हातचे आले 6. 12 दुनी 24, 24 आणि 6 30. म्हणजे 250 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 20% नफा घेऊन 300 रुपयाला विकावी लागेल. म्हणजे 20% नफा मिळेल. उत्तर काय आलं? 300 रुपये. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक डी. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केले. जर त्याने ती 600 रुपयांना विकली तर त्याला किती टक्के नफा झाला? एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर रुपये 50 खर्च केले. जर त्याने ती 600 रुपयांना विकली तर त्याला किती टक्के नफा झाला? पहा काय दिले. एक जुनी सायकलची 450 रुपयांना खरेदी केले, तिच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केले आणि ती 600 रुपयाला विकली तर किती टक्के नफा झाला? काय काय दिले आपल्याला हे अगोदर लिहून घ्या. काय दिले? त्या सायकलची मूळ खरेदी केले. खरेदी किंमत किती आहे हो? मूळ खरेदी किंमत बरोबर 450 रुपये. त्यानंतर त्यावर दुरुस्ती खर्च आहे. दुरुस्ती खर्च किती आहे? दुरुस्ती खर्च 50 रुपये आहे. मग एकूण खरेदी किंमत किती झाली? एकूण खरेदी किंमत किती होईल? एकूण खरेदी किंमत बरोबर 0, 5 आणि 5 10ला 0, हात चाला 1, 4 आणि 1 5, 500 रुपये. एकूण खरेदी किंमत किती? 500 रुपये. आलं का लक्षात? एकूण खरेदी किंमत 500 रुपये. तर आपल्याला इथं खरेदी किंमत मिळालेली आहे, बरोबर आहे. मग विक्री किंमत 600 रुपयांना विकली. विक्री किंमत बरोबर 600 रुपये. विक्री किंमत बरोबर 600 रुपये. तर किती टक्के नफा? आपल्याला काय काढायचा आहे? नफा काढायचा आहे किंवा नफ्याची टक्केवारी. नफा किती टक्के? नफ्याची टक्केवारी काढायची. आलं लक्षात? तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे खरेदी किंमत आहे 500 रुपये, विक्री किंमत आहे 600 रुपये, नफ्याची टक्केवारी. मग खरेदी किंमत 500 आहे, विक्री किंमत 600 आहे. मग खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून काय झाला? नफा झाला. नफा बरोबर सूत्र काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 600 वजा खरेदी किंमत किती आहे? 500. मग नफा किती झाला? नफा बरोबर 100 रुपये. नफा बरोबर 100 रुपये. मग आपल्याला नफा मिळाला, त्यावरून आपल्याला आता काय करा? नफ्याची टक्केवारी काढायची. म्हणजे शेकडा नफा बरोबर काय सूत्र आहे? 100 गुणिले नफा भागिले खरेदी किंमत. भागिले खरेदी किंमत. आलं लक्षात? 100 गुणिले नफा किती झाला? 100. खरेदी किंमत किती आहे? 500 रुपये. हे खरेदी किंमत 500 रुपये. 500चे 2 शून्य कटले, 100चे 2 शून्य कटले. वर काय राहिलं? 100. छेदामध्ये काय राहिलं? 5. 5 न 100ला भाग घाला. 5 1 5, 5 2 10 0. मग शेकडा नफा बरोबर 20%.
किंवा निस्ता नफा बरोबर 20%, शेकडा नफा 20 आणि नफा 20%, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो। लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न क्रमांक 5 का आहे? एका माणसाने एक टेबल 650 रुपयाला खरेदी केले आणि त्याच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केले, त्याने ते 840 रुपयाला विकले, त्याला किती टक्के लाभ झाला? पहा काय म्हणते, एका माणसाने एक टेबल 650 रुपयाला खरेदी केले, म्हणजे काय दिलेलं आहे इथं? खरेदी किंमत किती दिली आहे? 650, पण ते जुना टेबल असेल आणि त्याच्यावर दुरुस्ती केली, म्हणजे त्याला थोडंसं दुरुस्त करून घेतले, त्याचा खर्च आहे 50 रुपये, बरोबर आहे। मग त्यानं ते काय केले, दुरुस्ती करून 840 रुपयाला विकले, तर किती टक्के लाभ झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, लाभ म्हणजेच नफा, लाभ म्हणजेच काय? नफा, नफ्याला लाभ, फायदा, नफा म्हणजेच लाभ, म्हणजे किती टक्के लाभ झाला। तर पहा काय दिले ते आपण लिहून घेऊ। खरेदी किंमत दिली आहे, किती दिली आहे? खरेदी किंमत 650, खरेदी किंमत बरोबर 650 रुपये, आणि त्याचा दुरुस्ती खर्च आहे, खर्च किती आहे? दुरुस्ती खर्च 50 रुपये। मग आता त्याला दुरुस्तीसह कितीला खरेदी झाली त्याची? खरेदी किंमत 650 आणि दुरुस्तीवर 50, म्हणजे एकूण खरेदी किंमत किती झाली हो त्याची? एकूण खरेदी किंमत बरोबर 700 रुपये, एकूण खरेदी किंमत बरोबर 700 रुपये। मग पुढे आपल्याला काय दिले? विक्री किंमत, त्याने ते 650 ला खरेदी केला, 50 रुपये त्याच्यावर दुरुस्ती, 50 रुपयाची दुरुस्ती केला आणि तो टेबल लगेच काय केला त्याने? 800 रुपयाला विकून टाकला, दुरुस्ती करून तो 800 ला विकला, म्हणजे विक्री किंमत काय आली? विक्री किंमत बरोबर 800 रुपये, विक्री किंमत बरोबर 800 रुपये। तर त्याला किती टक्के लाभ झाला? नफा बरोबर प्रश्नार्थक चिन्ह, किती टक्के लाभ झाला? लाभ म्हणजे नफा, किती लाभ झाला? तर आपल्याला आता सारखंच उदाहरण आहे, मागच्या उदाहरणासारखंच। अगोदर काय करावं लागेल? खरेदी किंमत आहे 700, विक्री किंमत 800, मग नफा काढून घ्या। नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत किती आहे? 800 वजा खरेदी किंमत किती आहे? 700, मग नफा काय झाला? 800 वजा 700, म्हणजे 100 रुपये काय झाला? नफा झाला। त्याला 800 मधून 700 गेले, किती राहिले? 100 रुपये नफा झाला। मग आता आपल्याला शेकडा नफा, लाभ किती टक्के लाभ झाला, म्हणजे शेकडा नफा, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विक्री किंमत 840 आहे, विक्री किंमत किती आहे? 840 आहे, मग इथं 840 वजा 700, म्हणजे इथं काय येईल? 140, नफा किती झाला? 140 रुपये। या ठिकाणी विक्री किंमत 840 आहे, लिहून घेण्यात चुकलं होतं, मी 800 घेतलं होतं, 840 आहे। विक्री किंमत 800 आहे, खरेदी किंमत 700 आहे, 800 नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत 840 वजा 700 बरोबर 140। मग आता शेकडा नफा बरोबर 100 गुणिले नफा भागिले खरेदी किंमत, भागिले खरेदी किंमत। सूत्रामध्ये किमती ठेवा आहे 100 गुणिले नफा किती आहे? 140 भागिले खरेदी किंमत किती आहे? 700, खरेदी किंमत किती आहे? 700। आलं लक्षात? 700 चे 2 शून्य कटले, 100 चे 2 शून्य कटले, 7 एक 7, 7 दुनी 14, 20, म्हणजे शेकडा नफा बरोबर 20 किंवा नफा बरोबर 20%।
किंवा नफा बरोबर 20%. शेकडा नफा 20 किंवा नफा बरोबर 20%. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1. ज्यांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न चला. पुढचा प्रश्न, 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन 1.25 लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले व ते 20% नफा घेऊन विकले. या व्यवहारात झालेला नफा किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय आहे? 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेतले. काय केलेलं आहे? 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेतले. म्हणजे 4.25 लाख रुपयांना जुने घर विकत घेतले म्हणजे त्या घराची खरेदी किंमत किती आहे? 4.25 लाख. आता 4.25 लाख रुपये आपल्याला लिहिता आले पाहिजे. खरेदी किंमत किती आहे? 4.25. 4.25 म्हणजे 3,75,000 रुपये ही त्याची काय आहे? खरेदी किंमत आहे. बरोबर आहे. 1.25 लाख रुपये खर्च करून त्याच्यावर त्या घरावर दुरुस्ती खर्च केला. किती केला दुरुस्तीचा खर्च? 1.25 लाख. 1.25 लाख म्हणजे 1,25,000 रुपये. 1.25 लाख रुपये खर्च केला. मग आता 4.25 लाख रुपयाला घेतले, 1.25 लाख खर्च केले, मग त्याला कितीला पडलं ते खर्च करून? म्हणजे एकूण खरेदी किंमत त्याची किती झाली? एकूण खरेदी किंमत बरोबर बेरीज करा. 0 0 0 5 आणि 5 10ला 0, हाच्याला 1, 7 आणि 2 9, हाच्या 1 10ला 0, हाच्याला 1, 3 आणि 1 4 आणि हाच्या 1 5. म्हणजे 5 लाख रुपये खरेदी किंमत आहे. त्याची खरेदी किंमत काय आली? 5 लाख रुपये. खरेदी किंमत बरोबर 1 2 3 4 5 5 लाख रुपये. बरोबर आहे. त्यानंतर त्याची विक्री किंमत किती आहे? खर्च करून ते दुरुस्त केले व ते 20% नफा घेऊन विकले. या व्यवहारात झाला नफा किती? पहा या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय? झालेला नफा किती? नफा काढायचे. नफा बरोबर किती? नफा बरोबर किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न सोपा आहे. काय म्हणते त्यानं? एक घर 4.25 लाख रुपयांना जुने घर विकत घेतले, त्याच्या दुरुस्तीवर 4.25 लाख रुपये खर्च केले. म्हणजे त्याच्या घरात कितीला पडलं ते दुरुस्तीसह? 5 लाख रुपये खरेदी किंमत झाली. मग त्यानं काय केले? ते 20% नफा घेऊन विकले. 20% नफा घेऊन विकले तर त्याला ते घर किती रुपयाला, हे त्या व्यवहारात त्याला किती नफा झाला? मग पहा इकडं 20% नफा म्हणजे 100 रुपयावर 20 रुपये नफा. 20% नफा म्हणजे 100 रुपयावर 20% म्हणजे 100वर. तर 5 लाख रुपयावर किती रुपये नफा? आलं लक्षात? तिरकस गुणाकार करा. 5 लाख 1 2 3 4 5 गुणिले 20 भागिले 100. 100चे 2 शून्य कटले, 5 लाखाचे 2 शून्य कटले. काय राहिलं? 5,000 गुणिले 20. 5,000 गुणिले 20 गुणाकार करा. 5,000 गुणिले 20 गुणाकार करा. 5,000चे 3 शून्य 1 2 3 आणि 20चा 1 शून्य, एकूण 4 शून्य ठेवले. आता काय राहिलं? 5 गुणिले 2 म्हणजे 5 गुणी 10. का आलं? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष म्हणजे 1 लाख रुपये नफा झाला. नफा बरोबर 1 लाख रुपये. नफा किती आला? 1 लाख. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक ए. ज्यांचं पर्याय क्रमांक ए हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिकेला एवढे किती विद्यार्थी आहेत आणि लाईक किती आहेत? जास्तीत जास्त लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा.
सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे. पुढचा प्रश्न एका माणसाने एक स्कूटर 47,000 रुपयाला खरेदी केले व तिच्या दुरुस्तीवर 3,000 खर्च केले. त्याने ती 52,000 रुपयाला विकली. त्याचा नफा किंवा तोटा किती. नफा किंवा तोटा किती आणि पर्याय दिले टक्केवारीचे, म्हणजे नफा किंवा तोटा किती टक्के. पहा, एका माणसाने एक स्कूटर 47,000 रुपयाला खरेदी केलेला आहे. त्याच्या दुरुस्तीवर 3,000 रुपये खर्च केलेत आणि ते 52,000 रुपयाला विकले. खर्च आहे 3,000, विक्री किंमत आहे 52,000, खरेदी किंमत आहे 47,000. तर त्या व्यवहारात नफा झाला का तोटा. मग झाला तर किती टक्के. मग आपल्याला अगोदर काय दिले हे पाहू आपण. काय काय दिले आपल्याला या ठिकाणी. खरेदी केले, कितीला खरेदी केले, खरेदी किंमत किती आहे त्याची 47,000. मग त्याच्यावर दुरुस्ती, हे दुरुस्ती खर्च बरोबर किती आलाय खर्च 3,000. 1 2 3 47,000 रुपयाला खरेदी केले आणि दुरुस्ती केले 3,000ला. मग आता हे एकूण खरेदी किंमत किती झाली ह्याची, म्हणजे बेरीज करा. एकूण खरेदी किंमत बरोबर 47,000 अधिक 3,000 म्हणजे किती झाली. 0 0 0 7 आणि 3 10 0 हात चाले 4 आणि 1 5 50,000 रुपये झाली. म्हणजे खरेदी किंमत किती झाली 50,000 रुपये. खरेदी किंमत किती झाली 50,000 रुपये खरेदी किंमत झाली. आलं का लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. चला, खरेदी किंमत किती आहे 50,000 रुपये. मग विकले कितीला 52,000ला. त्याची विक्री किंमत बरोबर 52,000 रुपये. विक्री किंमत किती 52,000 रुपये. मग आता या ठिकाणी नफा झाला का तोटा झाला. खरेदी किंमत 50,000, विक्री किंमत 52,000. म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणून या ठिकाणी काय झाला नफा झाला. काय झाला नफा. मग आता नफा झाला तर किती झाला. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे 52,000 वजा खरेदी किंमत किती आहे 50,000. मग नफा किती झाला 52,000 मधून 50,000 गेले. नफा झाला 2,000 रुपये नफा झाला. नफा किती झाला 2,000 रुपये नफा झाला. नफा 2,000 रुपये नफा झाला. आलं लक्षात. मग आपल्याला काय काढायचे नफ्याची टक्केवारी काढायची, म्हणजे शेकडा नफा काढायचे आपल्याला. शेकडा नफा बरोबर 100 गुणिले नफा भागिले खरेदी किंमत. शेकडा नफा बरोबर 100 गुणिले नफा भागिले खरेदी किंमत. मग 100 नफा किती झाला 2,000 सूत्रामध्ये ठेवा. खरेदी किंमत किती आहे 50,000. 2,000 चे 3 शून्य कटले, 50,000 चे 3 शून्य कटले, 50चा 1 शून्य कटला तर 100चा 1 शून्य कटला. तर 5 न भाग घाला, 5 1 5, 5 दुनी 10. मग काय राहिलं वर 2 गुणिले 2 म्हणजेच 4. नफा बरोबर 4% किंवा शेकडा नफा किती आला 4. नफा बरोबर 4%. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. ज्यांचं ए आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, राहुलने जुना दूरचित्रवाणी संच 3,000ला विकत घेतला
त्याने त्याच्या दुरुस्तीवर 300 रुपये खर्च केले, त्याने तो संच 3500ला विकला, त्याला किती नफा झाला? मागच्यासारखाच प्रश्न आहे, काहीच बदल नाही. राहुलनं काय केलेलं आहे, एक जुना दूरचित्रवाणी. मग दूरचित्रवाणी संच म्हणजे टीव्ही. जुना टीव्ही 3000 रुपयाला विकत घेतलाय, म्हणजे खरेदी किंमत किती आहे त्याची? 3000. त्याच्या दुरुस्तीवर 300 रुपये खर्च केलाय आणि त्याने तो 3500 रुपयाला विकला, तर त्याला किती नफा झाला? प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त नफा काढायचं. या ठिकाणी दिलंय काय? मूळ खरेदी किंमत किती आहे? मूळ खरेदी किंमत 3000 रुपये. दुरुस्ती खर्च किती आहे त्याचा? दुरुस्ती खर्च बरोबर 300 रुपये. दुरुस्ती खर्च किती आहे? 300. मग आता एकूण खरेदी किती झाली? एकूण खरेदी किंमत किती झाली हो? एकूण खरेदी बरोबर मूळ खरेदी 3000 आणि दुरुस्ती 300. मग दोघाची बेरीज करा, 3300 रुपये. 0 0 3 आणि 3 म्हणजे एकूण खरेदी किंमत किती झाली? 3300. मग आपल्याला खरेदी किंमत किती मिळाली? 3300 रुपये खरेदी किंमत मिळाली आणि तो काय केलाय? 3500ला विकलाय. विक्री किंमत बरोबर 3500 रुपये. तर आपल्याला काय म्हणतंय? नफा काढा. नफा बरोबर किती? नफा बरोबर किती? मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 3500 वजा खरेदी किंमत किती आहे? 3300. मग नफा बरोबर 3500 मधून 3300 गेले तर 200 रुपये नफा आहे. 0 मधून 0 गेले 0 राहिले, 0 मधून 0 गेले 0 राहिले, 5 मधून 3 गेले 2 आणि 3 मधून 3 गेले 0. मग नफा किती आला? 200 रुपये. नफा बरोबर 200 रुपये. नफा किती आहे? 200 रुपये. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक सी. ज्यांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय अवघड नाहीत, खूप सोपे आहेत प्रश्न. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आजच्या तासिकेतला. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न, एका दुकानदाराने ₹500च्या दराने 15 टेबले आणि प्रत्येकी 300च्या दराने 20 खुर्च्या विकत घेतल्या. वाहतुकीसाठी त्याने 250 रुपये खर्च केले. त्याने ती टेबले व त्या खुर्च्या प्रत्येकी 390च्या सरसकट दराने विकल्या, तर नफा अथवा तोटा किती? पहा प्रश्न काय म्हणतंय, प्रश्न बारकाईनं वाचा. एका दुकानदारानं काय केले? 500 रुपयाला एक असं करून 15 टेबल खरेदी केले. 500 रुपयाला एक टेबल असे त्यानं 500 रुपयाच्या भावाने 15 टेबल खरेदी केले आणि 300 रुपयाच्या दराने 20 खुर्च्या म्हणजे 300 रुपयाच्या भावाने 20 खुर्च्या खरेदी केल्या. आणि मग हे 15 टेबल आणि 20 खुर्च्या त्याला त्याच्या दुकानापर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचा खर्च त्याला आलेला आहे 250 रुपये. वाहतुकीचा खर्च किती आला त्याला? 250. आणि मग त्यानं इथं आल्याच्या नंतर काय केलंय? ते टेबल व त्या खुर्च्या प्रत्येकी 390 रुपये, म्हणजे टेबल घ्या किंवा खुर्ची घ्या कोणतंही घ्या 390 रुपयाला या भावाने त्यानं सरसकट विकले. तर या व्यवहारात त्याला नफा अथवा तोटा किती? नफा अथवा तोटा किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल? त्या 15 टेबल आणि 20 खुर्च्याची खरेदी किंमत काढावं लागेल. मग त्याच्यामध्ये वाहतूक खर्च मिसळावा लागेल.
आणि मग इथं आल्यावर त्यानं 390ला एक विकून टाकले, तर त्या सर्वांची आपल्याला काय करावं लागेल, विक्री किंमत काढावी लागेल. तर पहा 15 टेबल ची किंमत बरोबर खरेदी किंमत बरोबर एक टेबल 500ला, म्हणजे 15 गुणिले 500 बरोबर 15 पाचा 75, 7,500 रुपये. 7,500 रुपये. त्यानंतर 300 रुपयाच्या भावाने 20 खुर्च्या घेतले. किती घेतले? 20 खुर्ची खरेदी किंमत, 20 खुर्च्याची खरेदी किंमत बरोबर 20 गुणिले 300, म्हणजे 300चे 2 शून्य आणि 20चा 1 शून्य आणि 3 दोन्ही 6, म्हणजे 6,000 रुपये. 6,000 रुपये आलं. मग मला सांगा आता ह्या दोन्हीचे मिळून एकूण खरेदी किंमत किती झाली हो? 20 खुर्च्या आणि 15 टेबलची खरेदी किंमत किती झाली? बेरीज करा. 0 0 5 7 6 13, 13,500 रुपये. किती? हे 15 आणि 20 35 वस्तूची खरेदी किंमत. लक्षात ठेवा 35 वस्तू झाल्या, 15 टेबल 20 खुर्च्या, एकूण वस्तू किती झाल्या? 35. 35 वस्तूची खरेदी किंमत किती झाल्या? 13,500 रुपये झाल्या. मग त्याला काय केला? वाहतुकीचा खर्च आलाय. वाहतूक खर्च बरोबर किती खर्च केलाय त्यानं वाहतुकीला? 250 रुपये त्याला वाहतुकीचा खर्च आलाय. 250 रुपये वाहतुकीचा खर्च आहे. मग आपल्याला काय मिळेल? वाहतुकीचा खर्च त्याच्यात मिसळला तर आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळेल. काय मिळेल? एकूण खरेदी. काय होईल? 0 5 5 2 7 आणि 13 जसं तसं, म्हणजे एकूण खरेदी किंमत किती मिळाली? 13,750. बरोबर आहे. मग आता आपण काय करू? विक्री किंमत काढू. विक्री किंमत बरोबर विक्री किंमत कशी काढावी लागेल? 390 रुपयाला एक विकले. खुर्ची घ्या, टेबल घ्या, काय बी घ्या, 390 रुपयाला एक विकले. तर किती वस्तू विकले त्यानं? 35. 15 टेबल आणि 20 खुर्च्या असं मिळून 35, म्हणजे 390 गुणिले 35 ह्याचा गुणाकार करा. काय होईल पहा? 390 गुणिले 35, म्हणजे आपण हे 390चा शून्य इथं ठेवून देऊ बाजूला. तर 35नंच 39ला गुणू. 35नं जर 39ला गुणलं तर 5 9 45ला 5 हातचे आले 4, 5 त्रिक 15, 15 आणि 4 19, 5 9 45ला 5 हातचे आले 4, 5 त्रिक 15 आणि 4 19 आलं. अधिक 3 9 27ला 7 हातचे आले 2, 3 त्रिक 9, 9 2 11, 5 9 7 16ला 6 हातचे आला 1, 1 1 2 हातचे 1 3, 81 1 आणि हे 390चा शून्य इथं आला. म्हणजे विक्री किंमत किती आली? 13,650 रुपये. 13,650 रुपये काय झाली? त्याची विक्री किंमत आली. आलं लक्षात? मग आपल्याला खरेदी किंमत मिळाली 13,750, विक्री किंमत मिळाली 13,650. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय आहे? कमी आहे. मग आता आपल्याला काय म्हणते? नफा झाला का तोटा? तर मग या ठिकाणी तोटा झाला. मग आता किती झाला? तर किती झाला? खरेदी किंमत, तोटा बरोबर सूत्र काय? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोट्याचं सूत्र काय आहे? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत काय आहे? 13,750 वजा विक्री किंमत 13,650. मग आता 13,750 मधून 13,650 गेले. त्या 0 मधून 0 गेला 0, 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 6 गेला 1, 3 मधून 3 गेले 0, 1 मधून 1 गेला 0. मग तोटा बरोबर 100 रुपये. उत्तर काय येईल? 100. तोटा 100 रुपये तोटा. पर्याय क्रमांक हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. हा शेवटचा प्रश्न होता. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.
या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.